काल रात्री अचानक मला या हॉस्पिटलमधून फोन आले की बालकांचा पिडियाट्रिक वॉर्ड आहे, यामध्ये सगळ्याच जे पेशंट आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना त्रास सुरू झाला आहे. त्यानंतर रात्रीच फोन करून आपण तसं डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. आज या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं की एकदम काही औषधं दिल्यामुळं एकदमच उलट्या होणं, ताप येणं, थंडी वाजून येणं, असा सर्व जे पेशंट, ते 16 पेशंट होते वॉर्डात, त्या सगळ्याच त्रास चालू झाला. मग ह्यात औषध दिल्यानंतर, त्यांनी जे उपचार केल्यानंतर हा त्रास चालू झाला. त्यामुळं खरं तर हा पुरवठा जो केला औषधाचा, हे तपासणं गरजेचं आहे. आता आम्ही अधिष्ठातांना बोलल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे सील करून ठेवलेत, आम्ही FDA ला पाठवू. परंतु याची खरं तर सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि हा जो पुरवठा झालेला आहे, हा जिल्हा नियोजन समितीतून जो निधी उपलब्ध करून दिला हॉस्पिटलसाठी, त्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा पुरवठा झालेला आहे. त्यामुळे त्याचीही चौकशी, पुरवठादार कोण आहे, त्यात काही गैरप्रकार झालेत का, ह्याची चौकशी. कारण हे लहान बालकांच्या रुग्णांशी जीवाशी खेळण्याचा खेळ तर कोण खेळत असतील तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि अशा लोकांना अजिबात कुठेही क्षमा झाली नाही पाहिजे. यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे.